शांती ब्रह्मगुरुवरे बाबा उदाहरण सांगतात. आईनं बावळं सांगितलं, बाळू बाबा थोडे बाहेर गेलेत, पूजा कर, नैवेद्य दाखवून जेवायला बस. आता बाळूला पूजेची आवड आहे का हो? नाही. भूक लागलेली असते, देवघरात जातो, देव मोजतो 33 कोटी देव चामुंडा. बाप रे, 1 2 3 4 100 देव असतात. बाळू म्हणतो 100 देवाची पूजा करायची म्हणजे कमीत कमी 1 तास नक्कीच लागेल. खोऱ्याने माती वडावी तसे सगळे देव ओढतो, बादलीमध्ये टाकतो, पोहरी बांधतो, दोरी बांधतो, आडामध्ये सोडतो. आता ती बादली लवकर भरत नाही, झटका द्यावा लागतो. त्या झटक्या देण्यामध्ये बादली अशी अशी हलते, त्यामधला एक देव पाण्यामध्ये पडतो. ती बादली कशी तरी अर्धी भरते, तो बादली वर घेतो, कशी तरी देवाला बुचकावतो, पाणी पाटावर मांडतो. बाळू म्हणतो स्नान करताना 100 होते, स्नान झाल्यानंतर किती आहेत मोजले पाहिजे. 1 2 3 4 99 देव भरतात. बाळू म्हणतो ज्या अर्थी 99 देव भरतात त्या अर्थी नक्कीच एक देव पाण्यात बुडून मेला. एक देव पाण्यात बुडून मेला म्हणजे बाकीच्या 99 देवाला सुतक पडलं. आई गण लावायचं काम नाही, नैवेद्य दाखवायचं काम नाही, वाढ जेवायला. विठ्ठल अशी पूजा चालेल का हो? अशी पूजा नाही चालणार. जसं पूजेमध्ये अनुराग पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. आळंदी क्षेत्रामध्ये एक थोर महात्मे वैराग्य मूर्ती हनुमान महाराज म्हणते, त्याची जवळजवळ 18 तास देवाची पूजा असते. आपण पहा महाराज 18 तास त्याच्या देवाचा वर्धापन दिनच पंढरी क्षेत्रामध्ये सप्ताह चाललेला आहे. म्हणजे इतके त्या देवाच्या पूजेमध्ये अनुराग निर्माण होणं. त्याला काय सांगितलं गेलं? भक्ती सांगितलं. देवर्षी नारद मुनी भक्तीचं लक्षण का सांगतात? तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलते. ते परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये क्षणभर जरी विसर पडला तर तो महात्मा व्याकुल होतो. तुझे नामी विसर पडे तरी कोटी हत्या घडे, काळ जाऊन येदो वाया चिंतू विठोबाच्या पाया. एक महात्मा म्हणतो स हानिस्तन महच्छिद्रम यन मुहूर्त क्षण मापी वासुदेव न चिंतते. तो महात्मा म्हणतो भगवन तुझ्या नामचिंतनामध्ये क्षणभर जरी विसर पडला तर त्याच्यासारखी हानी, त्याच्यासारखं मोठं छिद्र कुठलंही नाही. तुझा विसरणं व्हावा म्हणजे परमात्म्याच्या नामामध्ये कसल्याही प्रकारचा विसर न पडणं. गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. देवर्षी नारदांनी भक्तीचं लक्षण केलं. पुढं जगद्गुरु शंकराचार्य शांडिल्य मुनी राहिले. आत्मरत्य विरोधी नीती शांडिल्य. हा आत्मरतीमध्ये प्रतिबंध करणाऱ्या गोष्टीचा त्याग करणं, त्याला शांडिल्यांनी काय भक्त महर्षी शांडिल्यांनी भक्तीचं लक्षण केलं. स्वस्वरूपानुसंधानम भक्ती इति अभिधीयते. नित्य आत्माकार वृत्ती राहणं जगद्गुरु शंकराचार्यांनी भक्तीचं लक्षण केलं. धृतस्य भगवत धर्मा धारावे कथांगता सर्वेशेव मनसो वृत्ती भक्ती इति अभिधीयते. श्री मधुसूदन सरस्वतींनी भक्तीचं लक्षण केलं. जसं गंगेचा प्रवाह समुद्राकडे जात असतो तसं मनासह 10 इंद्रियाची वृत्ती अंतकरण द्रवीभूत होऊन परमात्म्याकडे जाणं, ह्याला मधुसूदन सरस्वतीने भक्तीचं लक्षण केलं. द्रवीभूत चित्त झालेलं आहे, अंतकरण द्रवीभूत झालं परमात्म्याच्या आकर्षणामुळे, नाम रूपाच्या आकर्षणामुळे ज्याचं चित्त द्रवीभूत होऊन 10 इंद्रिय असं ज्याचं मन परमात्म्याकडे धावतंय, निरंतर धावतंय, त्याला काय म्हणा? भक्ती म्हणा. हे भक्तीचं लक्षण सर्व संस्कृत आचार्यांनी सांगितलं. आता संत वाङ्मयामध्ये भक्तीचं लक्षण आलेलं आहे. श्री नामदेवराय आणि श्री ज्ञानोबराय तीर्थयात्रा करीत असताना श्री ज्ञानोबराय नामदेवरायांना प्रश्न केला. नामदेवराय सांगा, कवन ते भक्ती, कवन ते धृती, कैसे ते श्रवण, कैसे ते मनन, कैसे निज ध्यासन एकविध होय. सगळे प्रश्न विचारले. आता नामदेवराय कोण आहेत माहिती का? तेव्हा ज्ञानोबरायांना नामदेवराय म्हणतात, अहो ज्ञानोबराय मला काय विचारता म्हणे, तुम्ही साक्षात ज्ञानाची मूर्ती आहात. नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा. आम्ही दास दुर्बळ आहोत, आम्हाला त्यातलं काय कळतं. तेव्हा स्वतः ज्ञानोबरायांनी नामदेवरायांची प्रशस्ती द्यावी. पंढरीरायाचा तो प्रेम भांडारी, आशा पूर्ण करी मज याचकाची. पांडुरंगाचे तुम्ही प्रेम भांडारी आहात. काय वर्णन केले? धन्य तू संसारी भक्तिभावशीळ, साधिले तुवा केवळ प्रेम सुख. धन्य तुझे जन्म, धन्य तुझे कुळ, धन्य तुझं रावळ जवळी असे. भक्त शिरोमणी धन्य तू संसारी, पर्यावधारी एक वचन माझे. भक्त शिरोमणी नामदेव आहेत. प्रसंगे नामयाचे संगती सुख घ्यावे म्हणून ज्ञानदेवे धरले चरण. प्रत्यक्ष ज्ञानोबरायांनी नामदेवरायांचे चरण धरले का? तुझे संगतीचं सुख प्राप्त व्हावं म्हणून. किती प्रेम केले नामदेवरायांनी विचार करा. तीर्थावळीतला खूप मोठे गोड प्रसंग आहेत. ज्या वेळेस पांडुरंग परमात्म्याचा विरह झाला, नामदेवरायांना विरह झाला, तर तीर्थयात्रा जायचं म्हणजे पंढरपूर क्षेत्र सोडावं लागणार. नामदेवराचा नियम आहे, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे हेचे माझं घडो जन्मजन्मांतरी. नामदेवराय पंढरी क्षेत्र सोडायला तयार नाहीत, पण पांडुरंगाची आज्ञा म्हणून नामदेवरायांनी पंढरी क्षेत्र सोडलं महाराज.
नामदेवांना किती दुःख झालं, तीर्थावळीमध्ये पहा तुम्ही, खूप दुःख झालं पंढरी क्षेत्र सोडताना. कटीतटी जेणे करण आहे ठेविले, न देखे पावले विटेवरी, त्या ते म्हणतात देव लाजे माझे मन, ते कष्ट दारुण कवना सांगू. नामदेवांचा नियम आहे, कटीतटी जेणे करण आहे ठेवले. कटी म्हणजे कमरेवर, तटी म्हणजे भीमा तटी. ज्या देवाने भीमा तटी आणि कमरेवर हात नाही ठेवले त्याला आम्ही देव मानत नाही, असा नामदेवांचा एकविध भाव आहे. नामदेव व्याकुळ झाले. मग अशा प्रसंगामध्ये ज्ञानोबराय थोडा वेदांत सांगतात. ज्ञानोबराय वेदांत सांगतात, सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे, होणे आणि जाणे नाही जया, ते तुझं माझारी तू तया भितरी, अनुभवी निर्धारी ठेवणी म्हण. ज्ञानोबराय सांगता, अहो नामदेवराय काय तुम्ही पंढरपूर करता म्हणे. सर्वगत संपूर्ण सर्व काळ असणे म्हणजे जी ब्रह्मवस्तू देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे, स्वग सजाती विजाती भेद रहित आहे, सर्वगत सर्वामध्ये आहे, संपूर्ण सर्व काळ कुठलाच परिच्छेद परमात्मा ठिकाणी नाही, ज्याला होणं पण नाही जाणं पण नाही, जे निरंतर आहे, नित्य आहे, दृग्मात्र आहे, अशी ब्रह्मवस्तू असताना ते तुझ्यामध्ये आहे आणि ते त्याच्या तुझ्यामध्ये आहे, अनुभवी निर्धारित ठेवणे. तेव्हा ज्ञानोबरांचे काय शब्द आहेत, नामदेवांचे काय शब्द आहेत माहिती का. मी न मनी लटकी हे कहाणी, हे मी ऐकत नाही म्हणे, परी जळधारा वाचोने चातक जैसा. तसा चातक पक्षी दुसरं कुठलंही पाणी स्वीकारत नाही, फक्त मेघाच्या पाण्याचा स्वीकार करतो. तैसे माझे मन स्मरे रात्रंदिवस, पंढरी निवास जीवन माझे. काय भक्ती आहे महाराज, किती प्रेमाचा ओलावा आहे. तसं माझं मन रात्रंदिवस पंढरीनाथ परमात्म्याचं स्मरण करतं. पांडुरंग परमात्मा हे माझं जीवन आहे महाराज. आणखी एक गोष्ट तीर्थावरती सांगतो, जीवनमुक्त दोन्ही भक्त आणि ज्ञानी, दोघे जीवनमुक्त आहेत, दोन्ही भक्त आहेत, दोन्ही ज्ञानी आहेत. तीर्थयात्रा करताना मारवाड प्रांतामध्ये तहान लागली होती, उन्हाळ्याचे दिवस होते, खूप विहीर खोल होती. उदक पाहता ते न लगे अंतू, नामदेव वर्णन करतात. खूप खोल पाणी होतं. लघिमेचे लाघव करून ते अवसरी उतरवणी भितरी घेतले होते. लघिमा सिद्धीचा उपयोग करून ज्ञानोबरांनी काय केलं, पाणी पिले. आता ज्ञानोबराय वर येऊन काय म्हणतात माहिती का, नामदेवराय तुम्हाला पाणी आणू का. आता काही विचारायची गरज होती का हो, पण नामदेवराय ज्ञानोबराय म्हणतात तुम्हाला पाणी आणू का. त्यावेळेस नामदेवराय ज्ञानोबरांना म्हणतात, अहो माऊली आम्ही वारकरी आहोत म्हणे, सिद्धी लावे पिसे कोण तया पुसे, नेलेरा जाऊन से पाणी काय. आम्ही वारकरी आहोत, सिद्धीचा आम्ही काही स्वीकार करत नाही. सिद्धी फक्त एकाची तृप्ती करू शकते, पण भक्ती अखिल विश्वाची तृप्ती करते. पहा म्हणे, जेव्हा नामदेवांनी पांडुरंगाचा धावा सुरू केला आणि मग रुक्मिणी मातेच्या कानावर तो धावा पंढरपूरला ऐकू आला. आजी माझा डावा का लवतो लोचन करे तसे स्मरण वाम बाहू, माझा डावा डोळा लवतोय म्हणे, जो काही डावा हात आहे स्मरण करतोय. कवना जीव लगा अशी कष्ट होते. मग देवाला कळलं आहे की नाही, म्हणे तृषाक्रांत नामा करी तसे धावा, वेगी जाऊनी देवा सांभाळावे. तृषाक्रांत नामदेवराय धावा करतात. मग देवाने मनाच्याने वेगू वेग केला. देवाने काय केलं, मनाच्या वेगाने देव गेले. आणि मग काय परिणाम झाला, तो गडगडीत कूप उदके वसंडला, कल्पांती खवळाला सिंधू जैसा. महाराज जसा कल्पांतला सिंधू समुद्र खवळावा तसा जो काय कूप होता, तो विहीर होती, अशा प्रकारे पाणी भरून ओसंडून वाहू लागलं. आणि भक्ती काय करते, भक्ती सगळ्या जीवाची तृप्ती करते. तेव्हा ज्ञानोबरांना प्रशस्ती द्यावी लागली, धन्य तुझा भाव एकविध, धन्यस म्हणे पंढरीरायाचा तो प्रेम भांडार, धन्य तुझी भक्ती आहे. आणि म्हणून तर म्हटलेलं आहे, भक्त भागवत बहुसार ऐकिले, बहु होऊन गेले होती पुढे, परिणामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व, हा रस अद्भुत निरोपमो. खूप गोड नामदेवरायांचं वर्णन केलेलं आहे. मग नामदेवरायांना विचारलं ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबराय काय विचारतात माहिती का, कारण नामदेवराय आणि श्री ज्ञानोबराय दोन्ही एक भक्त आहेत, एक ज्ञानी आहेत. त्या त्या स्थानामध्ये, त्या त्या स्थळामध्ये त्या त्या महापुरुषांनी उच्चांक गाठलेला आहे. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञान आहेत असं ज्ञानोबराय किती ज्ञान आहे असा विचार करू नका. ज्ञानोबरायांच्या रूपाने ज्ञान प्रकट झालेले आहे. मला ऐके ज्ञान चक्रवर्ती, त्या त्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानदेव साक्षात नाम तुझे, ते पै ज्ञान हृदयचे माझे. ज्ञानोबरायांच्या रूपाने ज्ञान प्रकट झालं.
ज्ञानेश्वर ज्ञानाचा 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 ओ ज्ञानाचा 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 ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानाचे सागर आहे. ज्ञानोबा म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णू आहे. जसे ज्ञानोबा प्रत्यक्ष महाविष्णू आहे तसे नामदेव आहे. घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार. प्रत्यक्ष पांडुरंगाचे अवतार म्हणजे नामदेव आहे. नामदेव आहे भक्तिशास्त्रातले प्रत्यक्ष नामदेव याकडे किती भक्ती प्रेम आहे, किती नामचिंतन आहे असा विचार करू नका. नामदेवरायांच्या रूपानच नामचिंतन प्रकट झालेलं आहे. नामदेवरायांच्या रूपानच भक्तिप्रेम प्रकट झालेलं आहे. विस्तार आहे, विस्तार आहे. आपल्या वेळेची असणारी मर्यादा आहे. सांगितलं, सांगा भक्तीचं लक्षण काय, भक्तीचं लक्षण काय. तेव्हा नामदेवराय किती गोड वर्णन करतात. सर्व भावे एक विठ्ठलोची ध्याये, सर्व भूती पाहे रूप त्याचे, सर्व होनी निराळा रजतमा वेगळा, भोगी प्रेम कळा तेची भक्ती. भक्तीचं लक्षण सांगितलं नामदेवराय. सर्व भावाने जो पांडुरंगाचं ध्यान करतो, सर्व भूतामध्ये जो पांडुरंग परमात्म्यालाच पाहतो, रजतम मिश्रित वेगळा होऊन रजतमा वेगळा होऊन जो अखंड प्रेमाने आनंदाने परमात्म्याच्या भक्ती सुखाचा भोग घेतो, नामाचा भोग घेतो, त्याला भक्ती म्हणा. नामदेव यांनी भक्तीचं लक्षण सांगितलं. म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुत्र. अशी प्रेमयुक्त भक्ती जो जाणतो तो कोण आहे हो? त्याच्या रूपानं मूर्तिमंत दैव भाग्य प्रकट झालं असं तुकाराम महाराज वर्णन करतात. महाराजांनी विचारलं मग आणखी जर दुसरे कोणी असतील तर ते आमच्या मनाला पटत नाही. अभंगाचं दुसरं चरण. आणि कणोहे माझे मना आणि कणोहे माझे मना आणि कणोहे माझे मना आणि कणोहे माझे मना कणोहे माझे मना आणि 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 कणोहे माझे मना. ओ का पंडित शहाणा, ओ का पंडित शहाणा शहाणा आणि कणोहे माझे मना आणि कणोहे माझे मना. हो पंडित हो पंडित शहाणा आणि कणोहे माझे मना आणि कणोहे माझे मना आणि कणोहे माझे मना. हो का पंडित शहाणा आणि कणोहे माझे मना हो का पंडित शहाणा आणि कणोहे माझे मना. हो का पंडित शहाणा आणि कणोहे माझे मना हो का पंडित शहाणा. महाराज सांगता अनेक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. मग कुणी पंडित असो शहाणे असतील ते आमच्या मनाला पटत नाही. आम्हाला ते आवडत नाही. पंडित शब्दाचा अर्थ काय हो? पंडानाम आत्मविषयक बुद्धी. तुकाराम महाराज म्हणतात पंडित तोची एक भला नित्य भजतो विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे सर्वभूती विठ्ठल आहे. असा पंडित असेल तर तो पंडित आहे, नाहीतर आडनावाचा पंडित. मग तुकाराम महाराज म्हणतात पंडित म्हणतात थोर सुख परी तो पाहता अवघ मूर्ख. काय करावे घो केले वेद पठन वाया गेले, वेदी सांगितले न करी समब्रह्म नेने दुराचारी. हा वेदीचा अनुभव तुका देखील जीव शिव. पंडित शब्दाचा अर्थ ज्याला सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होतं त्याला पंडित म्हणा. महाराज सांगतात शहाणा उदंड शहाणे होती तर्कवंत परी नेनवेचे अंत विठोबाचा. उदंड अक्षरा करोत भरोवरी परी नेनवेची थोरी विठोबाचे.
तुका म्हणे नाही भोळेपणा विन जाणीव ते शिनरे ते माप उदंड शहाणे होतील, उदंड तार्किक होतील, पण त्यांना परमात्म्याची भक्ती खून मात्र कधीच कळणार नाही. तुका म्हणे जवळ शाब्दिक हे ज्ञान विठोबाची खून विरळा जाणे. परमात्म्याची भक्तीची खूण एखादा विरळा प्रकाश ते कॉपी पात्रे असं म्हटलेलं आहे. ही परमात्म्याची जी भक्ती आहे, प्रेमयुक्त भक्ती एखाद्या महापुरुषाच्या अंतकरणामध्ये प्रकट होत असते. महाराज सर्वत्र तिचा अनुभव येत नाही, प्रकाश येते कॉपी पात्रे असं म्हणजे गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम अशी जी परमात्म्याची भक्ती आहे, क्वचित एखाद्या महापुरुषाच्या अंतकरणामध्ये ती प्रकाशित होते. महाराज सांगतात नाही नाही आम्हाला पंडित चालणार नाही, आम्हाला शहाणे चालणार नाही. त्या पेशव्याच्या दरबारामध्ये 3.5 शहाणे होते म्हणतात. किती 3.5 असो ना 4.5 असो आपल्या काय करायचे, पण महाराज म्हणतात आम्हाला शहाणे चालणार नाहीत, आम्हाला पंडित चालणार नाहीत. मग महाराज तुमचं सर्वस्वी प्रेम कोणावर आहे? अभंगाचं 3रं चरण. नामरूपी जडले चित्ता, 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 नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी त्याचा दास त्याचा दास त्याचा दास मी अंकित आणि माझे मना माझे मना नामरूपी चढले चित्त त्याचा दास मी अंकित, नामरूपी चढले चित्त त्याचा दास मी अंकित, पूजाचा दास त्याचा दास मी अंकित, नाईक तोही माझे मना, नाईक तोही माझे मना, नामरूपी जडले चित्ता त्याचा दास मी अंकित, पिताची अंकारा आणि कनोय माझे मना, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित, आणि कनोय माझे नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. ज्याचं नामाच्या ठिकाणी रूपाच्या ठिकाणी चित्त जडलेलं आहे त्याचा आम्ही अंकित होऊन दास हो म्हणतात. तुकोबर आहे काय, तुकोबऱ्यांच्या अंतकरणात ती भावना आहे. थोडस जर आपण चिंतन केलं तर आस्ती भाती प्रिय हे ब्रह्माचं स्वरूप आहे, नामरूप हे मायेचं स्वरूप आहे, आणि वेदांत शास्त्र सांगतं नामरूप हे मिथ्या आहे. परंतु भक्तिशास्त्रामध्ये परमात्म्याचं नामरूप हे सच्चिदानंद स्वरूप आहे. परमात्म्याचं बघा 4 गोष्टी सच्चिदानंद रूप आहेत: परमात्म्याचं नाम, परमात्म्याचं रूप, परमात्म्याच्या लीला आणि परमात्म्याचं धाम. येतत् सर्वम सच्चिदानंद रूपम. भक्तिशास्त्र सांगतं परमात्मा ज्या गावात राहतो ते धाम सच्चिदानंद रूप आहे. अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे तुका, तुकोबराने सांगितलं. परमात्म्याचं नाम सच्चिदानंद रूप आहे. तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम म्हणून अक्षर हे नाम नव्हे, जाण केवळ ब्रह्म. ज्ञानोबराय वर्णन करतात. परमात्म्याचं रूप सुद्धा सच्चिदानंद रूप आहे. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवून या जघन वाट पाये भक्ताची. आणि परमात्म्याच्या लीला ह्या नित्य लीला आहे, सच्चिदानंद स्वरूप लीला आहेत परमात्म्याच्या. त्याच्यामध्ये कधी देशाचा प्रतिबंध नाही, कालाचा प्रतिबंध नाही. म्हणून नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. जसा परमात्मा खरा आहे, तुका म्हणे तोची खरा येर वावगा पसारा. तुका म्हणे की विठ्ठलाची खरा येरतो पसारा वावगाची. जसा परमात्मा सत्य आहे तसं परमात्म्याचं नाम सत्य साच खरे, नाम विठोबाचे भरे. जसा परमात्मा अविनाशी आहे, अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदम ततम.
तसं परमात्म्याचं नाम अविनाशी अवघाचे आकार ग्रासेला काय काळे. एकचे निराळे अवघे. हरीचे नाम शरीराटे संपत्ती आटे महाराजांचं सगळं जाणार आहे. जे नाटे ते नाम चित्ती रखुमा देवी पती विठ्ठलाचे अंड जारस वेद उद्बीज आटे हरिनाम नाटे ते बनवे. परमात्म्याचं नाम अविनाशी आहे. पुढं असं म्हटले भगवत देह चैतन्य घन तेथे वसेना देहाभिमान या लागी त्याचे करिता भजन उद्धरण जड जीवा. परमात्माचा देह चैतन्य घन आहे तसं परमात्म्याचं नाम सुद्धा चैतन्य स्वरूप आहे. ओंकाराचे मूळ नाम म्हणे नाम 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 ओंकाराचे नाम म्हणे नाम ओंकाराचे मूळ नाम म्हणे नाम ओंकाराचे मूळ परब्रह्म केवळ राम नाम परब्रह्म केवळ राम नाम परब्रह्म केवळ राम नाम परब्रह्म केवळ राम नाम म्हणे नाम ओंकाराचे मूळ 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 ओंकाराचे मूळ परब्रह्म केवळ राम नाम म्हणे नाम ओंकाराचे मूळ. साधू पुरुषाची नामाच्या ठिकाणी किती प्रीती असते. 11 अध्यायात थोडं चिंतन आपलं. श्री अर्जुनाने विश्वरूप दर्शनाची इच्छा केली. आम्हाला विश्वरूप दाखवा. आता जे विश्वरूप न वेद यज्ञ दैनर न दान न क्रिया भिन्न तप बिरुग्रही वेदाचं अध्ययन करून प्राप्त होत नाही. सत्कर्माचं आचरण करून प्राप्त होत नाही. उग्र तपाने जे प्राप्त होत नाही. जे रूप हरिहराधिकांना दुर्लभ आहे असं विश्वरूप भगवान परमात्माने अर्जुनाला दाखवलं. ते अर्जुनाने विश्वरूपाचं दर्शन केलं. श्री अर्जुनाच्या मुखातले शब्द काय आहेत पहा. मोठके विश्वरूप डोळा देखिले आणि सुखाचे आवर्षण पडिले आता जा पाणी आपुले असतात. आता विश्वरूप पाहिलं पण हृदयातलं सुख निघून गेलं. काय म्हणले देवा तुझं विश्वरूप आहे. आम्हाला वाटलं सुख मिळेल पण काय कुठल्या त्या तुझ्या रूपाला कसं आलिंगन द्यायचं म्हणे की नाही. जिकडे पाहिजे तिकडे विश्वरूपच आहे. नको आता हे काय करा रूप आवरून घ्या. सुखाचे आवर्षण पडले. आता बघा त्याचं ज्ञानोबाने खूप गोड वर्णन केलं. हा ठायवरी शिष्याची निकसी 6 ते गुरु आहाते कवने दिशा. एवढा शिष्याचा उद्धटपणा सहन करणारे गुरु कुठे आहेत मला की नाही. का असं म्हटलं माहिती का आपल्याला. मी असं का म्हटलं माहिती. त्याचं कारण आहे ज्ञानोबाने उदाहरण दिलेलं आहे. काही माणसं मुलगी पाहायला गेले. मुलाला मुलगी पाहायला गेली. मुलगी पाहिले आमरसाचं जेवण केलं दक्षिणा घेतली कपडे घेतले. जाताना सांगितलं तुमची मुलगी पसत नाही. अरे मुलगी पसत नाही तर मग पंगत कशाला जोडली आहे का नाही. बघा तसा हा प्रकार घडला गेला. एखादा मनुष्य पेढा आणायला जावा. पेढा आणायला जातो. दुकानदार म्हणतो पेढे कसे आहेत. 60-70 रुपये किलो आहेत. कसे आहेत दाखवा बरं. छटाकभर पेढे तर खाऊन घेतो म्हणतो पेढे तुमचे पसत नाहीत. विठाला तसं श्री अर्जुनाचं झालं. एवढं मोठं विश्वरूप हरिहराधिकांना दुर्लभ असताना देवाने दाखवलं. आता म्हणतात किरीटिनम गदिनम चक्रहस्त मिच्छामि त्वं द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्र भव विश्वमूर्ती. देवा ते रूप आवरून घ्या. आता होता ते आधले कृष्णमूर्ती लागले. हे विश्वरूपाचे सोहळे भोगोनी नेवाले डोळे. आता होता ते आधले म्हणजे उत्सुक. आता आमचे डोळे उत्सुक झाले. कशासाठी. तुझ्या श्याम सुंदर चतुर्भुज जे कमरेवर हात ठेवून विटेवर उभं आहे ते रूप आम्हाला दाखव. ते रूप कसं आहे हो. कैसे निरोत्पला ते रावीत आकाशाही रंगू लावीत तेजाची ओज दावीत इंद्रनिळा जसा परिमळ झाला मर्गजा आनंदासीची निघाली या भुजा ज्याचे जानूवरी मकर ध्वजा जोडली बरव मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुट मस्तक झाले शृंगारा लेने लाधले अंगाचे निजया इंद्रधनुष्याचे आडणी
माझी मेघ गगन रंगणी तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. किती गोड वर्णन केले महाराज. ज्ञानोबराय वर्णन करतात, श्री अर्जुन वर्णन करतात, देवा आम्ही यज्ञ करावा, पण त्या यज्ञाचं फळ जर काय असेल तर ते चतुर्भुज रूप आहे. आम्ही तीर्थयात्रा करावी, पण त्या तीर्थयात्रेचं फळ जर काय असेल तर तुझं श्याम सुंदर चतुर्भुज रूप आहे. आम्ही वेदाचं अध्ययन करावं, शास्त्राचं अध्ययन करावं, पण त्या शास्त्र अध्ययनाचं जर फळ काय असेल तर तुझं ते श्याम सुंदर चतुर्भुज रूप आहे. आम्हा भोगमोक्षाच्या ठाई श्री मूर्ती वाचुनी नाही, म्हणून तैसाचे साकार होई हे सावरी आता. आम्हाला हे लोकांमध्ये परलोकामध्ये मोक्ष स्वरूपामध्ये आणि आम्हाला तुझ्या चतुर्भुज रूपाशिवाय दुसरं आम्हाला काही आवडत नाही. म्हणून नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित असं म्हटलेलं आहे. आता रामायणात एक प्रसंग, आपला गोड प्रसंग सांगतो. रावण भगवती सीता मातेला घेऊन जातो. घेऊन जात असताना प्रभू रामचंद्र त्या मृगाच्या पाठीमागे लागलेले आहेत. जवळजवळ पंचवटीपासून या कायगाव टोकापर्यंत मृग येतो महाराज. किती किलोमीटरचा प्रवास आहे विचार करा. पंचवटी क्षेत्र कुठे विचार करा, कायगाव टोक कुठे विचार करा. ते हरिण किती लांब आले आणि ते हरिण प्रत्यक्ष गंगेच्या तीरावरूनच येत होतं महाराज. सगळी कथा जिथं त्या हरणाने पाठ चाटली त्याला चाटोरे नाव पडलेलं आहे. 5 ठाण सांगितले, नागम ठाण, कुमकुम ठाण, बाधा ठाण, असे 5 ठाण गंगे मातेच्या तटाकावर आहेत महाराज. ही सगळी लीला आहे की नाही. पूजनीय राजनदासजी म्हटले, प्रभू रामचंद्राने उगमापासून संगमापर्यंत अनवानी पायानी भगवती गोदावरी मातेची यात्रा केली. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा तटाकावर प्रसंग असा घडला गेला. पहा, रावण देवी सीता मातेला घेऊन जातोय. रामायणाचा प्रसंग आहे. भारत रामायणामध्ये नाथ महाराज गोड वर्णन करतात. भक्तवर्य जटायू महाराज आहेत. जटायू महाराज येतात, युद्ध करतात, रावणाला मूर्छित पाडतात. पाडल्यानंतर रावण दुष्ट आहे, कपटी आहे. रावण जटायू महाराजांना म्हणतो, जटायू सांगा तुमचं मरण कशात आहे सांगा, नाही तर तुम्हाला रामाची शपथ आहे. आता वारकरी आहेत महाराज, वारकरी देवाची शपथ खोटं कधी बोलतील का हो वारकरी? अहो देवाची शपथ नाही घातली तरी वारकरी खोटं बोलत नाही. देवाची शपथ घातली महाराज, रामाची आण घातली. सांगितलं माझं मरण दोन्ही पंखामध्ये आहे, तुमचं मरण कशात आहे? अंगठ्यामध्ये आहे. श्री जटायू काय करतात, अंगठा फोडण्यासाठी जडात घातल्या तर दोन्ही पंख सतत हातात येतात. सहज हातात आल्यामुळे उपटून टाकतो. जटायू महाराज खाली पडतात. श्रीराम 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 नामचिंतन करीत खाली पडतात. आणि मग पडून प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया आई साहेबाचा शोध घेत येत असताना मुखावर शब्द पडतो, कानावर श्रीराम श्रीराम श्रीराम. समोर आले महाराज. जटायू महाराज आहेत, भक्तवर्य जटायू आहेत. मांडीवर घेतलं. काय जटायू महाराजांचं भाग्य आहे. जे भाग्य पिता श्री दशरथांना प्राप्त नाही झालं महाराज. अंत समयाला दशरथाला आपल्या मुलाची मांडी मिळाली नाही, ते भाग्य श्री जटायू महाराजांना प्राप्त झालं. तर भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, जटायू काळजी करू नका म्हणे, तुम्हाला मी अमर करतो, तुम्हाला कोणी मारू शकणार नाही, माझं सामर्थ्य आहे. तेव्हा जटायू महाराजांचे शब्द किती गोड आहेत पहा. नाथ म्हणाचे रामायणातली ओवी आहे. मुखी राम स्मरण, दृष्टी श्रीराम दर्शन, हृदयी श्रीराम ध्यान, ऐसे मरण मग कैचे. काय वर्णन केलेलं आहे. दृष्टीला श्रीराम दर्शन आहे, मुखी श्रीराम स्मरण, हृदय श्रीराम ध्यान, ऐसे मरण मग कैचे. दृष्टीला तुमचं दर्शन आहे म्हटले, मुखामध्ये तुमचं नामचिंतन आहे, हृदयामध्ये तुमचं ध्यान आहे. असं मरण कधी प्राप्त होईल. इतना तो करणार स्वामी जब प्राण तन से निकले. आणि मग प्रसंग असा घडला गेला. भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण भाईला म्हणतात, भैया थोडं जल आणा, आपण भक्तवर्य जटायूला देऊया म्हटले. जल पित असताना जटायू पाणी पित नाही. तर प्रभूला कळलं. भैयाला सांगितलं, भैया काय करा, राम नामाचा जप करा. जेव्हा लक्ष्मणजी श्रीराम श्रीराम नामाचा जप करतात तेव्हा श्री जटायू काय करतात, आपल्या मुखामध्ये पाणी ग्रहण करतात. त्याचं कारण असं आहे, जटायू महाराज म्हणतात, माझ्या मुखामध्ये नामचिंतन चालू आहे, श्रीराम जय राम जय जय राम, पण मी जर पाणी पिताना माझं नामस्मरण बंद पडेल, खंड पडेल. म्हणून लक्ष्मण भाईला सांगितलं, तुम्ही नामचिंतन करा. जरी मुखातून नामस्मरण नसलं पण कानाच्या ठिकाणी रामनामाचं श्रवण असल्यामुळं नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी. नामाच्या ठिकाणी किती प्रीती आहे पहा, रूपाच्या ठिकाणी किती प्रीती आहे. दृष्टी श्रीराम दर्शन, दृष्टीला श्रीरामाचं दर्शन आहे, मुखात रामनाम स्मरण आहे, हृदयामध्ये श्रीरामाचं ध्यान आहे. पुढं प्रकार असा घडला गेला. भगवंताने श्री जटायूला अशी गती दिली जी योग्याला मिळत नाही, जी संकादिकाला मिळत नाही. ती अशी गती परमात्म्याने आपल्या भक्तवर्य
श्री जटायूला दिली. सांगितलं वर वैकुंठामध्ये तुम्हाला माझे पिताश्री भेटतील, दशरथजी भेटतील, कृपा करून त्यांना हा प्रसंग सांगू नका, सीताहरणाचा प्रसंग सांगू नका. बरं झालं देवा तुम्ही सांगितलं म्हटले, नाहीतर मी बोलण्याच्या वगैरे बोललोच असतो की असा असा प्रकार घडलाय. आणि जर तुम्ही जर दशरथ महाराजांना सांगितलं असतं तर दशरथ महाराज वैकुंठातून खाली येऊन रावणाला मारलं असतं. विठ्ठल जटायू शंका व्यक्त करतात, भगवान मी रावणाला सांगणार नाही, मी दशरथ महाराजांना सांगणार नाही. ठीक आहे, पण दशरथ महाराजांना कसं कळेल? तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, जटायू काळजी करू नका, थोड्या दिवसात रावण वैकुंठाला येल्याने स्वतःच सांगेल. रावण आता फक्त थोड्या दिवसाचा आहे, रावण जास्त दिवस जगणार नाही. तो स्वतः वैकुंठाला येईल आणि माझ्या पितश्रींना सांगेल, नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नये माझ्या मना. हो का पंडित शहाणा एकदा मोठ्या प्रेमानं श्री पांडुरंगाचं मुखाने नाव आणि हाताने टाळे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा अनेक नये माझ्या मना. हो का पंडित शहाणा नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित अनेक नये माझ्या मना. हो का पंडित शहाणा. आणि असे भक्तिशास्त्रातील भक्ती चिंतन केलं तर परमात्म्याचं नाम चिंतन करणं एक भक्ती आहे, सगुण निर्गुणाचं भजन करणं ही दुसरी भक्ती आहे. आणि 9 प्रकारची भक्ती देवर्षी नारदांनी भक्त वरश्री प्रल्हादांना उपदेशिली. ते जे 9 प्रकारची भक्ती जो जाणतो तोच खरा शुद्ध आहे अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे नवविधा, तुका म्हणे नवविधा, तुका म्हणे नवविधा, तुका म्हणे नवविधा. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, अनिक नये माझे मना, अनिक नये माझे मना. होता पंडित शहाणा, होता पंडित शहाणा.
हो का हो का हो का पंडित शान पंडित 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 हो का पंडित शान होता पंडित शाहना होता पंडित शाहना अनेक नये माझे मना अनेक नये माझे तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध श्री तुकोबऱ्यावर असे 9 प्रकारची भक्ती जो जाणतो देवर्षी नारदांनी भक्त श्री प्रल्हादांना उपदेशिलेली श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम असे 9 प्रकारचे भक्तीचे 9 आचार्य आहेत. त्या 9 आचार्यांनी तिथे भक्ती करून परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. श्रवणे परीक्षिती तरला भूपती साता दिसा मुक्ती झाली तया परीक्षिती राजा हे श्रवण भक्तीचे आचार्य आहेत. कीर्तन भक्तीचे आचार्य देवर्षी नारद मुनी आहे. स्मरण भक्तीचे आचार्य भक्त श्रेष्ठ श्री प्रल्हादजी आहेत. अर्चन भक्तीचे आचार्य श्री महाराज पृथु महाराज आहेत. वंदन भक्तीचे आचार्य श्री भक्त श्रेष्ठ अक्रूरजी आहेत. दास्य भक्तीचे आचार्य भक्त श्रेष्ठ श्री हनुमानजी महाराज आहेत. सख्य भक्तीचे आचार्य श्री अर्जुन श्री उद्धव आहेत. पादसेवन भक्तीचे आचार्य देवी लक्ष्मी माता आहेत. आणि आत्मनिवेदन भक्तीचे आचार्य श्री महाराज बळीराज आहेत. महाराज यांनी अशा प्रकारची भक्ती करून परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली. पण अशी 9 प्रकारची जो भक्ती जाणतो तोच यथार्थरित्या शुद्ध आहे. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धी अनवरत आनंदे वर्षते किंवा जय जय देव निर्मळ निर्जना अखिल मंगळ जन्मजरा जिरदजाळ प्रभंजन म्हणून संत महात्मे शुद्ध स्वरूप आहे. शुद्ध म्हणजे मूर्तिमंत प्रत्यक्ष परब्रह्म आहे. शुद्ध शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष आमचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज परब्रह्म आहेत. महाराजांनी वर्णन केलं जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो प्रेमयुक्त भक्ती जाणतो ते खरं भाग्य आहे.
तोची दैवाचा पुतळा. भाग्याचं लक्षण करताना व्यावहारिक भाग्याचा विचार सोडून द्या. पारमार्थिक भाग्याचं चिंतन करताना 3 प्रकारचं भाग्य सांगता येईल आपल्याला. परमार्थामध्ये पहिलं भाग्य जर काय असेल तर वैराग्य प्राप्त होणं हे पहिलं भाग्य आहे. ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंद योग्य होती जीव. परमार्थामध्ये वैराग्य प्राप्त होणं, वितरागते सारिका जोडून ठेवेला सका, तो आगव्या भूमिका सवे चाले. वैराग्य वेगळं आणि वैताग वेगळं आहे की नाही. संसारात कधी कधी वैताग येतो. प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली की माणसं म्हणतात पंढरपूरला चाललो, पण अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की परत माणसं संसारामध्ये गुंतत असतात. गाथ्यामध्ये 2 अभंग आहेत. परिस्थिती सुनेबाई नको वेचू दूध दही, आवाज चालली पंढरपुरा वेशी पासून आली का. ती सासूबाईचं वर्णन केलंय. ती सुनबाईला म्हणते, सुनबाई ऐके गोष्टी सादर बाळे, करी जतन फुटके पाळी, मी आल्याशिवाय कलवडू फोडू नको, वळवट श्रीचे लिंपण नको फोडू मज वाचून, उखळ मुसळ जाते माझे मन गुंतलेत येते. वारकरी दारात आला तर सांग सासूबाई पंढरपूरला गेल्यात, तो पण जास्त खाऊ नको, कमी खा म्हटले. बक्षी मपेत आहारू नको फारसे वरू सारू. सुनबाई म्हणते, अहो काय बोलताय सासूबाई, सोयीच जोडा, सर्व मागील आशा सोडा. सासूबाई म्हणते, सवतीचे चाळे खोटे म्या जावेसे इला वाटे. आता कशाला पंढरपूरला जायचंय, मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर. हा संसारातला वैताग आहे. आणखी का बघे, जातो वाराणसी निर्वी गाये घोडे म्हैसी. महाराजांनी वर्णन केले, विगत हा राग हा वैराग्य म्हटले. ज्याच्यातून आसक्ती निघून गेली त्याला वैराग्य म्हणा. अहिकीचे परत्रीचे भोग पायक झाले इच्छेचे, भोगावे हे न रुचे म्हणा माझे. यथैव काक विष्टायाम, यह लोकापासून परलोकापर्यंतचे भोग अनुकूल असताना, आहे की नाही, अनुकूल असताना ज्याला कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे वाटतात. खूप सुंदर अशा प्रकारचा विषय आहे. परमार्थातलं पहिलं भाग्य आहे वैराग्य प्राप्त होणं. तिथंच थांबायचं नाही. मग त्या वैराग्य दुसरं भाग्य काय, आत्मज्ञान प्राप्त होणं दुसरं भाग्य. परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरुकृपा लब्धी काळी पावे. सर्वत्र परमात्मा दर्शन होणं, आत्मज्ञान सिद्ध होणं. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळस होतो विरेशा, स्तुती नोहे भवसा. भाग्याचा तो ज्ञानोबराय वर्णन करतात. जरा ज्ञान सिद्ध झालंय तो भाग्यवान आहे. आणि तिसरं भाग्य काय, वेदांत शास्त्र ज्ञान प्राप्त झालं, वेदांत शास्त्र संपलं गेलं आहे. ज्ञानामृतरे तृप्तस्य, ज्ञानामृत ज्याला प्राप्त झालेलं आहे. ज्ञानीय पुरुष कृत्य करू सरले देखा. पण भक्तिशास्त्र इथं संपत नाही. वारकरी संप्रदायातले संतांचा पुरुषार्थ आहे. ज्ञान सिद्ध झाल्यानंतर सुद्धा वारकरी संप्रदायातील संतांनी खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरची वारी केलेली आहे. म्हणून मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण देव देऊळ परिवारो करून की जे डोंगर तैसा भक्तीचा व्यवहार कान व्हावा. ज्ञानोबराय म्हणतात, हागा राजनत्व नव्हता अंगी, राहो रायपण काय भोगे. राजेपणा नसताना राजेपणा भोगता येईल का हो. तसं परमात्म्याचं यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. महाराज ज्ञानोबराय वर्णन करतात. म्हणून सर्व त्यागे चतुर्थी भक्ती जैसी. माऊली वर्णन केले, जवळ माझी ऐसी बुद्धी मज घाली तुझं मध्ये, आवडी हे विधी निषेधी चांगली. तू स्वामी मी सेवक, उंच पद नीच एक, ऐसे करावे कौतुक. नको करो खंडना, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. हे तुकोबऱ्याचं वर्णन साधक अवस्थेतलं नाही, सिद्ध अवस्थेतलं वर्णन आहे. दावे रूप मज गोपिकार म्हणा, ठेवीन चरणा वरी माथा. म्हणून संत महात्मे धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थाचा त्याग करतात. सलोकता समीपता स्वरूपता सायुज्यता चारी मोक्षाचा त्याग करून पंचम पुरुषार्थाची भक्ती मज पर्यंती उद्धवा. शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, ऐक नाही, वृक्ष जळ न खाती जळा वृक्ष आपल्या फळा, भोगता तो निराळा त्याने गोडी निवडली. मला सांगा, आंबा होण्यात मजा आहे का आंबा खाण्यात मजा आहे हो. आंबा होण्यात मजा नाही, आंबा खाण्यात मजा आहे. तसं मुक्त होण्यात मजा नाही, मुक्त होऊन परत खांद्यावर पता घेऊन भजन करण्यामध्ये मजा आहे महाराज. म्हणून संत महात्म्याने काय केले, खांद्यावर पता घेऊन पंढरीनाथ परमात्म्याची वारी केली. शांती ब्रह्म गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात की नाही, साधी जिलबी म्हणजे मुक्ती आहे, आणि पाकातली जिलबी म्हणजे भक्ती आहे. विठ्ठला विठ्ठला गुरुवर्य शांती ब्रह्म बाबा सांगतात, सोनं म्हणजे मुक्ती आहे, सोनं म्हणजे मुक्ती आहे, सोन्याला सुगंध म्हणजे भक्ती आहे. विठ्ठला विठ्ठला महाराज सांगतात, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचे शुद्ध अनेक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव जय तुकाराम. जय जय एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 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 एकनाथ बोला मंडली गोवर्धन विठ्ठल ज्ञानदेव महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु किसनगिरी बाबा सद्गुरु जोग महाराज संत शिरोमणी भैरव महाराज श्रीजात वेद महाराज. 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 ओ श्रीजात वेद महाराज. श्रीजात वेद महाराज. श्रीजात वेद महाराज. श्रीजात वेद महाराज. ओ श्रीजात वेद महाराज. 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेली कुरे वेडे वाचुडे उत्तरी. कराच्या पराध महाराज तुम्ही. नाही तारिला अधिकार मे आपुला. कराच्या पराध महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राजा पाया पैकी करा.